आता आपण सुरुवात करतोय आपल्या दुसऱ्या सुपरमार्केट या राऊंडला आणि त्यासाठी आपल्याला निवडायचे 3 नवे स्पर्धक आणि हे स्पर्धक निवडण्यासाठी माझा मित्र अर्जुन माझ्याबरोबर आहे। अर्जुन, डोळे बंद करायचे आणि यातली 3 टोकन्स मला काढून द्यायची पटकन। 1 2 अर्जुननी 3 टोकन्स मला दिलेले आहेत। पाहूयात कोण आहेत 3 नशीबवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला दुसरा राऊंड सुपरमार्केट आणि आपल्या पहिल्या नशीबवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 9। आपल्या दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 33। आणि आपल्या तिसऱ्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 5। आपल्या या 3 स्पर्धकांसोबत आपण खेळणार आहोत आपला दुसरा राऊंड सुपरमार्केट। आपल्या 3 स्पर्धकांना मी खरेदीची संधी देणार आहे, पण त्याच्या अगोदर त्यांच्याशी गप्पा मारूयात। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? माधवी चितळे। बर, काकी तुम्ही काय करता? मी रिटायर झाले आणि सध्या आता घरीच असते। बर, काय करत होतात पूर्वी? BSNL मध्ये नोकरी करत होते। बर, आणि काका? काका सॉन्ग अँड ड्रामा मध्ये नोकरी करत होते। बर, मग काकांनी कधी मेकअप वगैरे केलाय का? त्यांनी बऱ्याच नाटकातनं सिनेमातनं कामं केली। बर, म्हणजे त्यामुळे नेहमी ते मेकअप करायचे। बर, पण नाटकात आणि सिनेमा व्यतिरिक्त त्यांनी कधी मेकअप केलेला आठवतंय? नाही नाही, कधीच नाही। त्यांना फारशी मेकअपची जरूर लागत नाही। का? ओरिजिनलच आहे। अरे वा, ओरिजिनलच गोरे पाण आहेत काका। किती काकू किती लाजल्या बघा। तर बघूया आज तुम्ही कशी खरेदी करताय। या खरेदीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। थँक्यू। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? मंगल नारायण घोडके। बर, घरी कोण कोण असतं? 2 मुलं, 1 मुलगी, मालक। आणि तुम्ही? किती जण? एकूण 5 जण। बर, मुलं काय मेकअप वगैरे करतात? काय किती हसताय बघा। अजिबात करत नाहीत? बर, मुलं केवढी आहेत? मुलं मोठी आहेत। हा, वकील आहे सातारला। बर, एक पुण्याला आहे। हा, चित्रकलेचा कोर्स केलेला आहे। हा, मुलगी आता 12वी झालेली आहे। इथं बर. किशनवीरला आहे। बर, मुलगा वकील आहे मग काय घरी खोटं बोलतो का? कोर्टासारखं बोलतो? नाही। नाही, काय लग्न करायचा विचार वगैरे आहे त्याचा? आहे। मग काय शोधताय सुनबाई? शोधायचं आता। हा, बर, त्यानं जर शोधली तर चालेल का? नाही। का? डायरेक्ट काम म्हणे सांगून टाकलं नाही का? नाही का? नाही। आजकालची मुलं बाहेर शोधतात ना, बाहेर शिक्षणाला असले की शोधून ठेवतात, म्हणून म्हटलं। शोधून आणली अचानक तर काय करणार? काय करायचं? काय ठेवणार का नाही घरात? घेणार घरात? नो कमेंट्स, काही बोलणार नाहीये ती याच्यावर। मावशी, या राऊंड साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। बघूयात तुम्ही कशी खरेदी करताय ते। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? पद्मा सुनील मोरे। बर, तुम्ही काय करता? घरीच असता। बर, घरी कोण कोण असतं? मालक, सासूबाई, 2 मुलं, मुलगी। बर, मुलं केवढी आहेत? मुलगा मोठा आहे, BCL आहे। दुसरा मुलगा 10वी। बर, मग काय? लग्न झालं। मुलीचं लग्न झालेलं आहे। बर, मुलं आणि मालक कधी मेकअप करताना बघितलं तुम्ही? नाही, कधीच नाही का? नाहीत करत, आवड नाही त्यांना। बर, मालक काय करतात? MSc बोर्डात। MSc बोर्डात आहेत। बर, मग तुम्हाला सगळेजण कंप्लेंट घेऊन येत असतील ना की आमच्याकडची लाईट गेली आहे, का गेली लाईट? अशा करतात कंप्लेंट? कधी कधी येते ना। कधी कधी येतात। बर, मुलगा BCL आहे ना तुमचा? तिसऱ्या वर्षाला आहे। मग कॉलेजला जाताना कधी मेकअप करतो? नाही। काय नखरे वगैरे असतात का? पावडर लावणे वगैरे, गाडी घेऊन फिरवणे? कधीच नाही, म्हणजे त्याच्या मागे कधीच ओरडावं लागत नाही। बर, बघूयात कधी ओरडावं लागतं तुम्हाला ते। असो, पण या राऊंड मध्ये तुम्ही कशी खरेदी करताय ते मला बघायचं आहे। त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। तुम्हाला सगळ्यांना वाटत असेल की मी या पुरुषांच्या प्रसाधनावरनं काय एवढं या तिघींना पिडतोय, पण कारणच ते, कारण का आजची वस्तू आपण त्या संदर्भातच ठेवणार आहोत। आता आपण जाणून घेऊयात आपल्या सुपरमार्केट या राऊंड बद्दल। या राऊंड मध्ये मी तुम्हाला बजेट देणार आहे। या बजेटच्या जवळपास जाणारी किंवा अचूक तेवढीच तुम्हाला खरेदी करायची आहे आणि तीही 1 मिनिटामध्ये। आणि आज तुम्हाला तिघींना खरेदी करायची आहे 910 रुपयांची आणि तुमची वेळ चालू होतीये आता 3:30। करा सुरुवात लवकर। 3:30। 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे। आता यांच्या खरेदीची टोटल करूयात।
आपल्या तिन्ही स्पर्धकांच्या खरेदीचा निकाल माझ्या हातामध्ये आहे. पाहूयात कोणी किती खरेदी केली आहे ते. माधवी चितळे यांनी केलेली खरेदी आहे 619 रुपयांची. पद्मा मोरे यांनी केलेली खरेदी आहे 415 रुपयांची. तर मंगल घोडके यांनी केलेली खरेदी आहे 691 रुपयांची, जी आपल्या बजेटच्या जवळ जाते. त्यामुळे त्या ठरल्यात विजेत्या. अभिनंदन. तुम्हाला मिळते ही संपूर्ण खरेदी. अभिनंदन. थँक्यू. उचलून घेतला तो तुमचा मुलगा. हा बरं, आता हे सगळं साहित्य कोण लंपास करणार? आता हे मुलंच. म्हणजे सुनबाई लवकर घरात येणार, बरोबर ना? बर, तुम्हाला जॅकपॉट राऊंड साठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आपल्या अंदाजे कितीची विजेती मंजुश्री आणि सुपरमार्केट राऊंडच्या विजेत्या घोडके मावशी दोघी खेळणार आहेत अंतिम जॅकपॉट राऊंड. चावी निवडण्याची संधी हवी असेल तर 1 मिनिटाचा गेम जिंकावा लागतो. आणि आजचा तुमच्या दोघींचा 1 मिनिटाचा गेम खूप सोपा आहे. तुम्हाला काय करायचं आहे तर या जगमध्ये जे सरबत भरलेलं आहे ते तुमच्या ग्लासमध्ये काढायचं आहे. पण एक अट आहे, हे सरबत काढताना तुम्हाला स्ट्रॉचा वापर करायचा आहे आणि तोंडाने ते सरबत ओढायचं आहे आणि या पेल्यामध्ये टाकायचं आहे. जो ग्लासमध्ये सर्वाधिक सरबत जमा करेल तो असेल विजेता आणि त्याला मिळेल संधी चावी निवडण्याची. दोघी तयार? तयार का? सगळेजण तयार? सुरुवात करायची ना? 3:30. चला लवकर. एक मिनिटाचा कालावधी संपलेला आहे आणि या कालावधीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा ग्लास पूर्णपणे सरबताने भरलेला आहे घोडके मावशींनी. त्यामुळे त्यांना मिळते संधी चावी निवडण्याची. अभिनंदन. लाल रंगाची चावी का हिरव्या रंगाची चावी? घोडके मावशी कोणत्या रंगाची चावी निवडणार? लाल रंगाची. लाल रंगाची का? लाल रंग आवडताय. आवडताय तुमचा? बर, पाठीमागे काय वाटतंय? आणि हिरवी? लालच. सगळेजण लालच. कोणत्या रंगाची चावी? लाल. निवडा मग. घोडके मावशींनी निवडलेली लाल रंगाची चावी, त्यामुळे मंजुश्रीला मिळते हिरव्या रंगाची चावी. बघूयात कुठल्या पेटीत आहे खजिना. चला. साडेमाडे 3च्या आजच्या भागाच्या उपविजेत्या ठरलेल्या आहेत घोडके मावशी, ज्यांना मिळाली कात्री. ही घ्या. अभिनंदन. थँक्यू. काय किती हसताय. खरं तर कात्रीत अडकल्यासारखी तुमची अवस्था झाली आहे ना? काय वाटतं आता? काय नाही. आता ही कात्री कोणाला? कुणाला म्हणायचं? पुन्हा नो कमेंट्स. काहीही बोलणार नाहीयेत त्या. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आणि आपल्या आजच्या भागाची विजेती ठरलेली आहे मंजुश्री, जिला मिळालाय OTG. अभिनंदन. थँक्यू. OTG मिळालेला आहे. शिवाय तुझ्या त्या हातात अजूनही बांगड्या पण आहेत. त्या बांगड्या खूप लकी आहेत तुला. हो. नक्की? हो. बर, मला सांग या OTG मध्ये काय बनवणार पहिल्यांदा? भावाच्या वाढदिवसाला केक. भावाच्या वाढदिवसाला केक. क्या बात आहे. तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि आता आपण वळूयात आजच्या प्रश्नाकडे. मी प्रश्न असा विचारला होता, पाटील बसले पारावर, पाय त्यांचे घरावर, म्हणजे कोण? थांबा थांबा थांबा. तुम्ही या. तुमचं नाव? संजीवनी सचिन मोरे. आणि उत्तर? वडाचे झाड. वडाचे झाड? नाही. नाही. हा, तू ये. पहिलवान, आपलं नाव? चेतन बगाडे. आणि उत्तर? भोपळा. अचूक उत्तर दिलंय. तुला मिळते ही भेटवस्तू. अभिनंदन. क्या बात आहे. तुम्हाला सुद्धा 3:30 मध्ये जर सहभागी व्हायचं असेल तर आमच्याशी संपर्क साधावा लागेल. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे 3:30 झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99. तुम्ही आम्हाला ईमेलद्वारेही संपर्क साधू शकता. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे zmarathi@znetwork.com. तुम्ही आम्हाला SMS ही करू शकता. त्यासाठी तुम्हाला टाईप करावं लागेल SMT स्पेस तुमचं नाव स्पेस तुमच्या सोसायटी अथवा विभागाचं नाव स्पेस शहर आणि पाठवायचं तुम्हाला 57575 वर. अशीच धमाल मस्ती आपण रोज करत राहणार आहोत. पण तुम्ही पाहायला विसरू नका तुमचा आवडता कार्यक्रम, ज्याचं नाव आहे 3:30.